देखो ये तो है सॉरी लगा क्या कपड़ा कपड़ा बाल काटने क्या करते अंकल फोन आलो ये देखो ये तो है सॉरी लगा क्या कपड़ा कपड़ा बाल काटने क्या करते अंकल फोन आलो। ये गेवराई तालुका में राजापुर है। यहाँ के ये शेरू पठान, इनके पिताजी का कल गेवराई बाईपास में एक्सीडेंट हुआ। एक्सीडेंट करने वाली गाड़ी थी जीजे पासिंग की, लेकिन ड्राइवर साहब थे हरियाणा के। तो उनका एक पैर और एक हाथ दोनों भी काम से गए हैं और ये परिस्थिति से बहुत गरीब आदमी है। अभी हम यहाँ पर आए, उनसे मिले, उनके देखे परिस्थिति आप भी देख सकते हैं। उनके रहन सहन से साधारण आदमी है बेचारे। अभी वो उनको वो दो शब्द कहेंगे, बोलिए। मैं शेर खां अब्बास पठान, हमारे पिताजी का कल एक्सीडेंट हुआ गाड़ी से, इसलिए हम यहाँ पे हॉस्पिटल में हमको मिलने के वास्ते आए सर जी। और उनसे जो होता है मदद करने की बात कर रहे हैं हमसे। वो हम बहुत परेशान हैं, दवाखाने में कल से पैसे भर रहे और ऑपरेशन हुआ है रात में, लेकिन अभी बाकी वो हाथ का शोल्डर का थोड़ा बाकी है। और भी अभी डॉक्टर क्या बताते वो पता नहीं आगे का। पैसे नहीं थे उनके पास। हाँ। और जब तक पैसे जमा किए गए नहीं तब तक डॉक्टर ने पेशेंट को हाथ लगाया नहीं। फिर उन्होंने रिश्तेदारों से इधर से उधर से पैसे जमा करे, हॉस्पिटल में भरे, तब का उन पर इलाज हो गया। तो ऐसा दुश्मन के साथ भी नहीं होना। लेकिन फिर भी मैं ड्राइवर लोगों को बोलता हूँ, भाई गाड़ियाँ संभाल के चला करो। हर किसी का जान, वो जानवर भी क्यों ना हो, हर किसी को अपने अपनी जान प्यारी रहती है और ये तो इंसान है। धन्यवाद। मैं संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय हणोर, औरंगाबाद, महाराष्ट्र से। नमस्कार, मी संजय हणोर, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना आणि केंद्रीय कॅशलेस रस्ते अपघात योजना अशा दोन अपघात योजना चालू आहेत आणि त्या देशभर लागू आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना ही महाराष्ट्रापुरती, परंतु केंद्रीय रस्ते अपघात योजना ही देशभरात चालू आहे। परंतु अनेक हॉस्पिटलवाले ह्या योजनेची माहिती असून पण रुग्णाची लूट करतात, त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतात। परवाचाच विषय हा 3 तारखेला गेवराईमध्ये ॲक्सिडेंट झाला। पेशंटचं नाव आहे शब्बीर पठाण। त्यांना संभाजीनगरच्या इथं सावजी हॉस्पिटलमध्ये भरती केलं। उजवा पाय पूर्ण त्यांचा कट करण्यात आलेला आहे आणि एक खांदा उखळलेला आहे। तर भरती केल्यापासून जोपर्यंत त्यांनी 1 लाख रुपये हॉस्पिटलला जमा केले नाही तोपर्यंत त्यांनी त्या समजा उपचार केले नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही। पैसे झाल्यानंतर रात्री 1:30 वाजता त्यांचा पाय कट केला। मी स्वतः गेलो, तिथल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याशी भेटलो, व हे योजनेत का बसवलं नाही ह्यांना। तर ते म्हणे आम्ही फाईल दाखल केलेली आहे, फाईल दाखल केल्यानंतर ती बसते, मंजूर होते नाही होते नंतर बघू। परंतु कॅशलेस, तिचं नावाचे कॅशलेस आणि त्याला कुठलंही ओळखपत्र लागत नाही, राशन कार्ड लागत नाही, रहिवासी पुरावा लागत नाही, काही नाही, फक्त रस्ते अपघात पाहिजे तो। तर ही अशी लूट ह्या खाजगी हॉस्पिटलकडून होऊ नये यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती सांगतो की रस्त्यावर जो कुठं जरी अपघात झाला तर तुम्ही जवळच्या कुठल्याही खाजगी दवाखान्यात घेऊन जाऊ शकता। कुठल्याही दूरवरच्या सरकारी दवाखान्यात न्यायची गरज नाही, कारण की गोल्डन आवरमध्ये त्याच्यावर उपचार मिळावा ही केंद्र शासनाची भूमिका आहे। त्याच्यामुळे जवळच्या कुठल्या हॉस्पिटलला तुम्ही भरती करू शकता। आज विषय असा आहे की जे काही ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत त्यांना ह्या रस्ते अपघाताविषयी माहिती नाही आहे, योजनेविषयी माहिती नाही आहे। जे ट्रॅफिकचे पोलीस आहेत त्यांनाही माहिती नाही आहे आणि जनमानसाला तर माहीतच नाही आहे। तर माझा रोष खाजगी दवाखान्यावर नाही आहे, माझा रोष सरकारवर आहे। भरभरून मतं मिळवण्यासाठी तुम्ही जसा लाडकी बहिणीचा प्रचार प्रसार केला तसं कॅशलेस रस्ते अपघात योजनेचा प्रचार प्रसार का केला नाही। महात्मा ज्योतिबा फुले रस्ते अपघात योजनामध्ये आहे, त्याचा का प्रचार केला नाही। आणि ही कॅशलेस रस्ते अपघात योजना अशी आहे की एखादं अज्ञात वाहन धडकून पळून गेलं तरी उपचार होतातच। आणि दुर्दैवानं जर अपघाती व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला 2.5 लाख रुपये शासनाकडून मिळतात। आणि विशेष म्हणलं तर जे लोक अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेऊन पोहोचतात त्यांची जर त्यांनी हॉस्पिटलला नोंद केली, पोलीस स्टेशनला जर नोंद केली
तर शासनाकडून त्यांना 25,000 रुपयाचं बक्षीस आहे. तर ही योजनाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा करिता ह्या ऑडिओ व्हिडिओचा जास्तीत जास्त तुम्ही हे लाईक करा, शेअर करा. आणि सुज्ञ पत्रकार बांधवांना विनंती आहे की ही वेळ कुणावर येऊ शकते, पैशावाल्यावर येऊ शकते, गरिबावर येऊ शकते, सरकारी नोकरदारावर येऊ शकते, शेतकऱ्यावर येऊ शकते, बैलगाडीचा ॲक्सिडेंट होतो, सायकलचा होतो, ही साऱ्याला योजना लागू आहे. लोकांचे जास्तीत जास्त प्रमाणात जीव वाचावा, पैसे वाचावा म्हणून सहकार्य करा आणि याला जास्तीत प्रसिद्धी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.